नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ऐन गणेशोत्सवामध्ये एसटी कामगारांनी आंदोलनाचं हत्यार उपसले। एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आले। आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे। एसटी कर्मचारी आंदोलनाला बसल्यानं डेपोमध्येच बस उभ्या आहेत, यामुळे याचा थेट फटका प्रवाशांना बसणार आहे। या आंदोलनामुळे राज्यभरामध्ये एसटी बस बंद राहण्याची शक्यता आहे। मुंबई सेंट्रल येथील एसटी बस डेपोमध्ये या आंदोलनाचा फटका पाहायला बसल्याचं मिळालंय। गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू असते। अनेकांनी गणेशोत्सवासाठी एसटीचं आरक्षण देखील केलेलं आहे। अशातच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं प्रवाशांची मात्र गैरसोय झाली आहे। राज्यभरामध्ये या आंदोलनाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। 7:30ची एसटी बस होती, मात्र 1-1.5 तास होऊनही बस डेपोतच होती। त्यानंतर प्रवाशांना ही बस कुठेही जाणार नाही असं सांगण्यात आलंय। त्यामुळे प्रवाशांमध्येही संताप व्यक्त होतोय। सरकार आणि प्रशासनामध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे। 2 महिन्यांआधी रिझर्वेशन करूनही अशी अवस्था असल्याचं संताप प्रवाशांनी व्यक्त केलाय। पुण्यामध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। स्वारगेट बस स्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद करण्यात आल्यात। रात्रीसाठी आलेल्या बस फक्त बाहेर पडणार आहेत। ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉपमधील जवळपास 500च्या वर कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। तसंच स्वारगेट बस स्थानकामध्ये पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी संघटना संयुक्त कृती समितीनं पुकारलेल्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यामध्ये मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यातील 8ही आगारांमध्ये बहुतांश कर्मचारी कामावरती हजर आहेत। सर्वच आगारामधून सकाळपासूनच्या नियमित फेऱ्या देखील सुरू आहेत। तर अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन हे चालू आहे। अकोल्यामधील आगार क्रमांक 1 आणि 2 मधून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं, तसेच जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील महागाई भत्ता देण्यात यावा आणि अशा विविध मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती एसटी कर्मचारी संघटनांकडून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनावरती जर तोडगा निघाला नाही तर ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांचे हाल होणार आहेत हे निश्चित। राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या आजी माजी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे। एसटीच्या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत। राज्यभरामध्ये बैठकांचं सत्र राबवून 3 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या माध्यमातून घेण्यात आला होता आणि आता तो अंमलात देखील आणण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।